जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान आमदार काशीनाथ दाते यांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड यांच्यासह त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सामाजिक परिस्थिती तसेच विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी दिनांक 1 रोजी सकाळी मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे नगर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले। तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्तंभाचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर असे नामकरण करण्यात आले। या कार्यक्रमात सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामनाथ राजपुरे, भाजपचे नेते तुषार वैद्य, हरिश्चंद्र घाडगे, रोहिदास भोगले, प्रभाकर घोरपडे, अरुण भोंगळे, गणेश भोंगळे, सूर्यकांत भोंगळे, लाला पोळ, रतन पोळ, आबासाहेब पोळ, परमेश्वर मिसाळ, नितीन पाटोळे, ज्ञानेश्वर पोळ, विकास घोरपडे, संदीप पोळ, उमेश पोळ, बाळासाहेब पोळ, गणेश मिसाळ, सोमनाथ मिसाळ, दिलीप चव्हाते, किशोर मिसाळ, माऊली मिसाळ, विठ्ठल मिसाळ, संजय मिसाळ, सचिन मिसाळ, प्रदीप पटवेकर यांच्यासह ग्रामस्थ व युवक, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजासाठी खूप मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंचं आहे। ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव आदरानं या भारताच्या इतिहासात घेतलं जातं। आज त्यांच्या जयंती निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी युवकांनी अतिशय काल आम्ही पाहिलं अगदी 1-2 दिवसामध्ये त्यांनी तयारी करून या ठिकाणी त्यांनी स्वतःची वर्गणी याच्यामध्ये गोळा केली आणि हा स्तंभ या ठिकाणी उभारला। मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्यामुळे खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे। शिर्डीतील श्री साईबाबा संस्थांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात अवघ्या 3 दिवसात 7,81,13,000 रुपयांहून अधिक देणगी प्राप्त झाली। या देणगीत रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, परकीय चलन तसेच 1,125 ग्रॅम सोने आणि 2,376 ग्रॅम चांदीचा समावेश आहे। उत्सवादरम्यान 3 लाखांहून अधिक साई भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले। सुमारे 1.94 लाख भाविकांनी साई प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर 1.65 लाख भक्तांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले। सशुल्क लाडू प्रसाद विक्रीतून संस्थानला 71 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे। उत्सव काळात हजारो भाविकांनी संस्थांच्या विविध निवासस्थानी तसेच तात्पुरत्या निवास व्यवस्थेचा लाभ घेतला। राहुरी शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गाचा प्रश्न हा सध्या एका विकास प्रकल्पापुरता मर्यादित राहिलेला नाही। हा प्रश्न आता राहुरी तालुक्यातील 125 शेतकरी कुटुंबाच्या अस्तित्वाशी आणि त्यांच्या पुढील पिढीच्या भवितव्याशी जोडला गेला आहे। त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात होणार की शासन शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यावर पुनर्विचार करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। उमरे, ब्राह्मणी, देवसंडी, पिंपरी अवघड, कोंडवड, तांदुळवाडी, बंजारवाडी, बेल्लेकरवाडी, सोनई, गणेशवाडीसह सुमारे 12 गावातील 125 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रस्तावित रेल्वे मार्गात येत असल्याचं सांगितलं जातंय। संबंधित जमिनीच्या सातबाऱ्यावर रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या नोंदी झाल्याची चर्चा असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाळ्यामुळे धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे। नांदूर मधेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत सायंकाळी 49,382 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते। दारणा धरण 83.44% तर गंगापूर धरण हे 80.71% भरले असून भावली आणि भाम धरण हे 100% भरले आहे।
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक कायम आहे. दरम्यान जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 75% पोहोचल्याने मराठवाड्यासाठी दिलासादायक उपस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पोखरी गावठणालगत पळसपू उपकेंद्रावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे सुमारे 8 ते 10 वीज खांब वाकलेल्या अवस्थेत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालाय. या संदर्भात ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी महावितरणाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करून पाठपुरावा केला असला तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. पाथर्डी तालुक्यातील 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा रोज पाठलाग करून छेड काढणाऱ्या 3 रोड रोमिओ विरुद्ध पाथर्डी पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर पांडुरंग जामदार याला पोलिसांनी वनदेव परिसरातून तातडीने ताब्यात घेतलं असून त्याचे इतर 2 साथीदार पसार झाले आहेत. पीडित मुलीच्या आईने दाखविलेल्या धाडसामुळे आणि आरोपींची मोटारसायकल पकडून ठेवल्यामुळे पोलिसांना या विकृतांचा माग काढणे शक्य झालंय. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे झालेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मुख्य आरोपी अक्षय उमऱ्या काळे हा मोक्का कायद्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत चोरीतील दागिने विकत घेतल्या प्रकरणी एका सराफालाही ताब्यात घेण्यात आले. अक्षय उमऱ्या काळे व तेजस सगळ्या काळे हे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या 21 जणांवर एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या संदर्भातील तक्रार अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे कडक आदेश दिलेत. महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.